तर इकडे मंत्री माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली। नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती। मात्र सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली। माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केलाय। नाशिक पोलीसही आज सर्व प्रक्रिया पूर्ण करून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आता माणिकराव कोकाटे यांच्या जामिनाच्या अर्जावर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे। त्याआधी मुंबईत नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल, कारण माणिकराव कोकाटे यांना नाशिक पोलीस अटक करण्याची शक्यताही आहे। तर कोकाटेंना आज अटक होण्याची शक्यता आहे। नाशिक कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर पोलीस मुंबईकडे रवाना होत आहेत। सध्या माणिकराव कोकाटेंवर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जर प्रवास करण्यासाठी ते सक्षम असतील असं हॉस्पिटलने सांगितलं तर मग त्यांना नाशिक पोलीस नाशिकला घेऊन जातील।